हाय फ्रेंड्स, तर आम्ही आलो होतो रत्नागिरीला वॅकेशनसाठी. तर आम्ही इथे रत्नविहार होमस्टे रत्नविहार रेसिडेन्सी होमस्टेला आम्ही आमचा स्टे केला होता फॉर ऑलमोस्ट 3 to 4 days. तर इकडे राहण्याची एकदम उत्तम सोय आहे. सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, जसं की इंडोर गेम्स अँड इवन तुम्ही कुक करू शकता. ते कुकिंग फॅसिलिटीसाठी गॅस, वॉटर प्युरिफायर, सगळ्या युटेन्सिल्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कुक करू शकता इथे. आणि ही लोकेशन एकदम आरेवारे बीचच्या जवळ आहे. सो तुम्हाला एकदम परफेक्ट जाण्या येण्याची सोय होईल. आणि बाकी स्पॉट इथे खूप जवळ आहेत, जसं की बसनी बीच, काळबादेवी बीच, टेम्पल. सो बीचचं सेंटर ऑफ एकदम हायवेच्या. तर तुम्ही सगळे स्पॉट इथे व्हिजिट करू शकता. आणि दिस इज होमस्टेच्या इथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि होमस्टे इज परफेक्टली गुड. तुम्ही इकडे परफेक्टली 2 रूम आहेत, तर तुम्ही 7 ते 8 जणही अकोमोडेट होऊ शकता. सो आमचा एक्सपिरियन्स इकडे खूप छान होता. तर हां, द बेस्ट पार्ट वॉज दिस झोका. एकदम वातावरण एकदम सुंदर आणि छान हवेशीर आहे. ते आंब्याची बाग आहे बाजूलाच, आजूबाजूला लोकांचे बंगलोज आहेत. सो द लोकेशन इज परफेक्टली गुड. तुम्हीही नक्की विजिट करा रत्नविहार होमस्टे रत्नागिरी. थँक्यू. आज आम्ही दिनांक 30-35 आम्ही आरेवारे इथे रत्नविहार रिसॉर्ट ह्याच्यामध्ये राहत होतो. फार छान बीच सोय, उत्तम राहण्याची सोय, 2 बेडरूम, 2 बाथरूम वगैरे व्यवस्थित आहे, स्पाइस किचन आणि आजूबाजूचा परिसर आरेवारी बीच, गणपतीपुळे वगैरे फार सुंदर आहे. धन्यवाद. जर तुम्ही रत्नागिरीत येत असाल आणि राहण्यासाठी सोय बघत असाल तर रत्नविहार जरूर या. खूप चांगला विला आहे आणि खरंच खूप चांगल्या लोकेशनवरती आहे आणि सर्व सोयी सुविधा सर्व 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 काही उपलब्ध आहे. हां, धन्यवाद.